गिरगावामध्ये तुमच्या जिथे तुमचं माहेर आहे तिथे गुढीपाडवा, दिवाळी पहाट अभिमान आहे मला गिरगावचा. म्हणजे इतका थाटामाटा पडके गणपती मंदिर पासून जी सुरुवात होते शोभायात्रा ती अगदी ठाकूरद्वार पर्यंत. ठाकूरद्वार. आता अनघा काकू आता काय? टोमॅटो. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही होम सायन्स केलंय. हो हो. होम सायन्स मध्ये काय विषय असतात हो? प्रॉपर सगळे असतात आपले. अगदी कुकिंग तर मुख्य असतं, त्याच्यानंतर मदर क्राफ्ट असतं, प्रॉपर सगळं क्लोदिंग असतं. तुम्हाला सगळं शिकवलं जातं तिथे. आणि मी तिथे खूप एन्जॉय पण केलं, अभ्यास चांगला केला. आता आपल्याला थोडा मटार टाकूया, थोडीशी सुकी मिरची, लाल मिरची. वाह, कसं कलरफुल झालंय बघा कढईमध्ये सगळं. लसूण कांदा लसूण मसाला. काय घातलं? कांदा लसूण मसाला घ्या. पण आपल्याला ही भाजी करायची आहे ना. आता कुरड्या टाकूया आपण. घाला. सोपा आहे की हो पदार्थ? सोपा आहे आणि हेल्दी. थोडी चवीपुरती साखर टाकूया. हे इतकं छान दिसतंय ना अनघा काकू. हो. तुम्हाला काय म्हणू? काकू म्हणू काय? काकू नको, एवढी मी अगदी मोठी नाहीये. घ्या अनघा, धर. अनघाच म्हणतो. येस, चालेल. कारण मी आता तेवढा मोठा झालोय. आपण काय साखर घातली ना? हो, साखर घातली. आता चवीपुरतं मीठ. सावकाश हा अनघा. हो. या सगळ्या धामधुमीत काजू कशाला घेतलेत? पण गार्निशिंग करणार आहोत त्याला. अच्छा, घ्या ना, मिक्स करा. तर 1-2 मिनिटं फक्त शिजू दे. झाकण ठेवायचं? रेडी नको, झाकण नाही ठेवलं कारण ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे. शिजलेलंच आहे. ठीक आता आहे. फक्त ते झालं की आपल्याला सर्व करायचं. झालंय छान. हो, घ्यायचं झालं. काढून? हो. किती शिस्तीत काम करतो ना मी. अगदी. आणि हेल्दी आहे. म्हणजे हा पदार्थ तुम्ही अगदी वन डिश सारखा खाल्लात तरी चालण्यासारखा आहे. हो, कशाला वरण भात भाजी पोळीचा घाट घालायचा आहे. गव्हाच्या कुरड्यांची भाजी करायची मस्त. एक गॅस बंद करायचा राहिलाय. चला, वाफळलेली आहे छान. खोबऱ्याचा किस ते तर हवंच. कोथिंबीर ती तर हवीच. आणि काजू ते हवेच असं काही नाही, पण आम्हाला हवे. कारण गार्निशिंग करायचं तर थोडंसं डेकोरेशन करायलाच हवं. खरंच खूप सुंदर केला. तुम्ही खाल्लात तरी चालेल. खातो की आता. काय आहे, ते प्रेक्षक वाट बघतायत. फारच सुरेख, किती छान. एकतर तुम्ही म्हणाला तसं दिसायला कलरफुल आहे, पौष्टिक आहे. गव्हाच्या कुरड्या नेहमी आपण तळून खातो, पण त्याला जर असं केलं तर जरा दिसायलाही छान. एक ब्रेकफास्टला अप्रतिम मेनू तयार होईल. वा, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. गव्हाच्या कुरडयांची भाजी. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: शिजवलेल्या गव्हाच्या कुरडया 4 ते 5, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, मटार 1 वाटी, सुकी मिरची 2 ते 3, ओलं खोबरं आवडीनुसार, बारीक चिरलेला लसूण 1.5 चमचा, तळलेले काजू आवडीनुसार, कांदा लसूण मसाला 1 चमचा, साखर चवीनुसार, मोहरी 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, मेथी चवीनुसार. कृती: एका कढईत तेल घाला, त्यात मोहरी, हिंग, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्या. आता त्यात मटार, सुक्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, कांदा लसूण मसाला घालून परतून घ्या. शेवटी त्यात शिजवलेल्या गव्हाच्या कुरडया आणि साखर घालून एकत्र करून घ्या. ओलं खोबरं, कोथिंबीर आणि तळलेले काजू घालून सर्व्ह करा. गव्हाच्या कुरडयांची भाजी तयार. चला, आता आपण मुख्य कामाकडे वळूया. चालेल ना अनघाजी? हो हो. हा घ्या तुमचा आणि हा घ्या माझा. मी जरा काजूने भरलेला घास घेतो. मला ड्रायफ्रुट्स आवडतात. छान झालाय. फर्स्ट क्लास, माइंड ब्लोईंग. पाहिजे तितका खमंग, पाहिजे तितका चविष्ट आणि कमाल. फार छान. गव्हाच्या कुरड्यांचं हे असं व्हर्जन मी पहिल्यांदा खाल्लं. लगेच वळूया पुढच्या पदार्थाकडे. त्याचं नाव काय?
अरवीचे सांबार. अरवीचे सांबार. सांबार. साहित्य आलेलं आहे आपल्या समोर आणि आता आम्हाला ते काय काय आहे ते अनघाजी सांगा. हो. सांगा. शिजवलेली चणा डाळ, उकडलेली अरवी, नारळाचं दूध, भिजवलेले काजू, उकडलेले शेंगदाणे, बेसन, साखर, हिरवी मिरची, आलं आणि मिरची यांचं वाटण, कोथिंबीर, धना पावडर, जिरा पावडर, जिरं, मोहरी, दालचिनी, लवंग भरड भरड कुटून घेतलेली, हिंग, लाल तिखट, चवीपुरतं मीठ. वा, अरवीचे काप तुम्ही फार अगदी मस्त करून घेतले. ते काय शिजवून घेतलेत का? हो, शिजवून घेतले. काय करूया पहिल्यांदा? आता आपण हे मॅरिनेट करून घ्यायचंय. त्यामुळे हे बाऊल लागेल ना? पण एवढी नको, आधी थोडी घेऊया. तुम्हाला जेवढी हवी तेवढी घ्या. बर, कारण नारळाचं दूध आणि मग ते खूप घट्ट होईल ना, त्यामुळे आपण खूप नको घेऊया. ठीक आहे, तुम्हाला जेवढे हवे तेवढे काप घ्या. मिरचीचा ठेचा त्याला लावून घेताय का? बर. थोडी चव यायला, कारण त्याला स्वतःची अशी काही चव नाहीये ना. बरोबर आहे. त्यामुळे कंदमुळांना, देठांना आणि ह्या अशा सगळ्या स्वरूपांना ह्याला काही चव काही नसते. काही नसते. बरोबर की नाही? थोडस बेसन लावूया याला, थोडस, म्हणजे ते थोडं काय होईल, एक मॅरिनेट होईल आणि नंतर मग खुसखुशीत होईल. हे आता छान मिक्स झालंय. हो. काय करूया मग? आता एक पॅन किंवा असं पसरट काहीतरी घेऊन त्याच्यात थोडस तेल घालून हे असं परतून घेऊया चांगलं. ठीक आहे, लावू का खमंग गॅस? असं. हो हो हो. बघा. बस 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 बस. अरवीचा असा काही ठराविक सीझन असतो का? नाही, अरवी मिळू शकते. कधीही मिळते. कुठल्या काही ठराविक सणावाराच्या वेळेला करतात ही रेसिपी? नाही, असं तसं काही आमच्याकडे कधीही करतात. अरवी मिळू शकते. त्याला एक प्रकारचा थोडा खमंगपणा येईल. या पदार्थाचं नाव काय? अरवीचे सांबार. सांबार आपण त्याला कुठची डाळ वापरलेली नाहीये, नारळाचं दूध वापरलंय आपण. आता एक बाउल लागेल आपल्याला. हे सगळं आपल्याला आता एक नारळाचं दूध तयार करून घ्यायचंय. एका याच्यात आपण हे नारळाचं दूध घेऊया. सगळं? हो, लागणार. सांबार आहे ना. ठीक आहे. आता नारळाच्या दुधात आपल्याला जे सांबार बनवण्यासाठी जे मेन बनवायचंय, तर आपल्याला त्याच्यातच आधी दालचिनी आणि लवंग अशी थोडी भरड कुटून घेतली आपण. छान चव येते त्याने. हो, मला दालचिनीचा फ्लेवर आवडतो. चहात पण छान लागते. मस्त लागते. लाल तिखट. हो. थोडीशी धनाजिरा पावडर, थोडी, जास्त नको. आधी जिऱ्याची घातली आणि आता धन्याची. आता आपणच खाणार आहे. उकडलेले शेंगदाणे, चणा डाळ, भिजवलेले काजू. मस्त छान. आणि मुख्य बेसन. याला थोडस बेसन लावायचं आपल्याला, म्हणजे ते फाटू नये म्हणून. हो. किती लागणार आहे सांगा? 1-2 चमचे लागेल. बस. ढवळून घ्यायचं. रंग छान आलाय नारळाच्या दुधाला. हो, नारळाच्या दुधाला.